नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या पालकांनो, आपल्या अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आहे। आजचा हा व्हिडिओ, आजची ही न्यूज, आपला मुलगा जर प्राथमिकमध्ये असेल किंवा माध्यमिक शाळेमध्ये शिकत असेल, म्हणजेच आपण त्याला प्रायमरी स्कूल आणि सेकंडरी स्कूल असं म्हणतो, या शाळेमध्ये जर शिकत असेल तर त्या मुलांसाठीची आजची ही न्यूज। महाराष्ट्र शासनाची एक शिष्यवृत्ती योजना म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा ही पूर्वी अगदी सुरुवातीच्या काळापासून प्रायमरीसाठी 5वीच्या वर्गांसाठी असायची आणि सेकंडरीमध्ये म्हणजे माध्यमिकमध्ये इयत्ता 8वीमध्ये ती परीक्षा घेतली जायची। यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाच्या सचिवालयानं शिक्षण मंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे या वर्षीपासून शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा प्राथमिकमध्ये मुलगा असेल तर 4थीला होणार आणि माध्यमिकमध्ये मुलगा असेल तर इयत्ता 7वीला होणार। त्यामुळे इथून पुढे स्कॉलरशिपची परीक्षा ही 4थीच्या वर्गाला आणि 7वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे। परीक्षेची योजना मात्र महाराष्ट्र शासनाची उत्तम आहे। काय थॉट आहे यांचा यामागे की ही जी शिष्यवृत्ती आहे या परीक्षेमध्ये जर महाराष्ट्रातली अनेक मुलं बसली तर अशी मुलं त्याच्यात क्वालिफाय होतील जी होतकरू आहेत, हुशार आहेत, परिस्थितीची जाणीव असणारे आहेत आणि हो अर्थात ज्यांच्या पालकांची परिस्थिती बेताची आहे। त्यामुळंच या परीक्षेला जर मुलं आपली परीक्षेला बसली, त्यांना जर स्कॉलरशिप मिळाली तर त्याचे बेनिफिट्स काय होणार आहेत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण रिसेंटली आत्ताच परवा दिवशी जो स्कॉलरशिपचा पेपर झाला, या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये थोडासा 4थीच्या पेपरमध्ये गोंधळ झाला। ती बातमी आपल्याला समोर दिसते। 4थीच्या मराठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जरा गोंधळ झाला। गोंधळ म्हणजे पेपरची अफराटफर वगैरे तसलं काही झालेलं नाही आहे। ॲन्सर शीट आणि क्वेश्चन पेपरमध्ये थोडासा फंबल झाला, काही क्वेश्चन्स वरखाली होते, पेजेस पुढे मागे होते, त्यामुळे त्या गोष्टी जरा थोड्याशा आपण पण समजून घेतल्या पाहिजेत। पण शासनाचं जे इंटेन्शन आहे ही परीक्षा घेण्यामागचं हे मात्र खूप चांगलं इंटेन्शन आहे। पण त्याचबरोबर काही शिक्षक तज्ज्ञ जे आहेत, जे 4थीच्या वर्गाला शिकवतात, प्राथमिकला शिकवतात, त्यांचा या पेपरवरती आक्षेप आला तो म्हणजे काही असे शब्द पेपरमध्ये आले, त्याची काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल थोडीशी हाय होती। त्याच्यामुळे पालकांना किंवा मुलांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार होण्यासारखा पेपर होता असं शिक्षकांचं म्हणणं होतं की 4थीच्या वयामध्ये असणाऱ्या मुलाचं जी वयोगट आहे, त्याची जी वयोमर्यादा आहे, त्याप्रमाणे इतके कठीण शब्द त्याच्या मेंदूला पेलवणार आहेत का किंवा त्याचा अर्थ त्याला कळणार आहे का असं त्यांचं मत होतं। मला 100% खात्री आहे की शिक्षकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावरती आपलं महाराष्ट्र शासन आणि शिक्षण विभाग अतिशय चांगला पॉझिटिव्ह विचार करेल आणि पुढच्या आगामी काळात होणाऱ्या परीक्षेमध्ये हे जे होणारे थोडेफार गोंधळ आहेत याच्यामध्ये ते नक्कीच लक्ष घालतील। यावर्षी जे विद्यार्थी आत्ता इयत्ता 3रीतून 4थीत जात आहेत किंवा जे विद्यार्थी इयत्ता 6वीतून 7वीमध्ये जात आहेत, या मुलांसाठीचा पेपर काय असणार आहे बघा। 26 एप्रिलला झालेला पेपर आहे पण सब्जेक्ट काही बदलत नाहीत। पेपर कसा झाला, फर्स्ट लँग्वेज म्हणजे आपली मराठी, त्यानंतर मॅथमॅटिक्स गणित विषय आहे। तुम्हाला फर्स्ट लँग्वेजचे 25 प्रश्न विचारणार, प्रत्येक प्रश्न 2 मार्कला इक्वल्स टू 50। गणिताचे 50 प्रश्न, इच क्वेश्चन विल बी फॉर 2 मार्क्स इक्वल्स टू 100। असा 150 मार्कचा पार्ट 1 आणि तसाच 150 मार्कचा पार्ट 2 म्हणजेच तुमचा इथे इंग्लिश थर्ड लँग्वेज आणि तुमची बुद्धिमत्ता चाचणी, या दोघांच्या बेसिसवरती म्हणजे जनरल नॉलेज आपलं, त्याच्या बेसिसवरती पुन्हा 150 मार्क, असे 150 + 150 300 मार्कचा पेपर असतो आणि हे 300 मार्क्स तुम्हाला 2 वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड करून दिलेले असतात। शिक्षण हेच भविष्य, महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे महाराष्ट्र शासनाची ही जी स्कॉलरशिपची एक्झाम आहे ती भविष्यामध्ये मुलांसाठी शिक्षण एक चांगलं ॲसेट उभं राहावं म्हणून ह्यांनी ही योजना काढलेली आहे। आणि त्यांचं सांगणं आहे डिरेक्टली, जर तुम्ही हुशार आहात, होतकरू आहात, पण आर्थिक परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण तुम्हाला कठीण वाटतं आहे का, तर तुम्ही या परीक्षेचा लाभ घ्या आणि या परीक्षेमधून तुम्ही त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळवू शकता। या परीक्षेची पात्रता नक्की कशी आहे ती म्हणजे जे विद्यार्थी मागच्या वर्षी तर तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीपासून जे विद्यार्थी 5वी आणि 8वीला होते ते हे परीक्षा देत होते, पण आत्ताचा सगळ्यात मेजरेबल आणि काउंटेबल इम्पॅक्टफुल बदल काय आहे तर 4थीचे आणि 7वीची मुलं ही परीक्षा देणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की ही परीक्षा देत असताना आपल्याला 4थी आणि 7वीचाच सिलेबस असणार आहे। म्हणजे इयत्ता 4थीचा मराठीचा सिलेबस असेल, मॅथ्सचा असेल,
इंग्लिशचं असेल आणि बुद्धिमत्तेचं असेल. तसंच इयत्ता 7वीमध्ये असताना याच 4 विषयांचा तुम्हाला सिलेबस त्या ठिकाणी असणार आहे. आपली ही जी परीक्षा आहे ही शाळेमध्ये होणार आहे, शासनमान्य परीक्षा आहे. आपल्याला माहिती आहे की या परीक्षेला बसण्यासाठी जर तुमचा विद्यार्थी 4थीला असेल तर त्याची जास्तीत जास्त वय 10 वर्ष पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला या परीक्षेला बसता येणार नाही. 7वीला द्यायची असेल तर जास्तीत जास्त 13 वर्ष वय पाहिजे, त्यापेक्षा देता येणार नाही. पण हो, इन केस जर तुमचा मुलगा हँडिकॅप असेल, दिव्यांग असेल, जरा थोडा मेंटली अनस्टेबल असेल, तर अशा मुलांसाठी 4थीला 14 वर्ष आणि 7वीला 17 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. जर तुम्हाला या परीक्षेसाठी क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला 300 पैकी कमीत कमी 40% गुण म्हणजे 80 मार्क मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 80 मार्क्स आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तर तुम्ही याला पात्र आहात. एक महत्त्वाची बातमी, जर तुम्ही CBSE किंवा ICC बोर्डमधून शिकताय पण महाराष्ट्रात शिकताय तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा स्कॉलरशिपची अमाऊंट मिळणार नाही आहे. म्हणजे याचा अर्थ ही योजना फक्त स्टेट बोर्डच्या, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळाच्या अंडर शिकणाऱ्या मुलांसाठीची ही योजना आहे. याची रक्कम आहे, आपले जर 4थीचे विद्यार्थी असतील तर सलग 3 वर्ष प्रत्येक महिन्याला तुम्हाला 500 रुपये मिळणार आहेत. आणि जर 7वीचे विद्यार्थी असतील तर सलग 3 वर्ष दर महिन्याला आपल्याला 750 रुपये एवढा मोठा धनादेश आपल्याला मिळणार आहे. जर आपण महाराष्ट्र शासनाच्या ZPच्या शाळेमध्ये शिकत असाल, मराठी मीडियमला शिकत असाल, विना अनुदानितला शिकत असाल, आपली परिस्थिती बेताची आहे तर 500 रुपये किंवा 750 रुपयेसुद्धा दर महिन्याला मुलांच्या खर्चासाठी आपल्याला भरपूर होतात. त्यामुळे हा योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला ही स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली पहिली लँग्वेज मराठी आहे, त्यामुळे आपण मराठीलाच प्राधान्य देणार आहे. मराठीमधूनच आपण ही परीक्षा देणार आहे. या परीक्षेचे फॉर्म संबंधित शाळेमध्ये भरले जाणार आहेत. आपापल्या शाळेमध्ये आपल्या वर्ग शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना भेटण्याचं काम तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे ते तुमचे हे स्कॉलरशिपचे फॉर्म भरून देणार आहेत. या परीक्षेसाठी फी किती असणार आहे, शुल्क किती असणार आहे, तर तुम्हाला 200 रुपयांचा शुल्क त्या ठिकाणी असेल. पण मागासवर्गीय तुम्ही असाल किंवा दिव्यांग असाल तर ती फक्त 125 रुपयांची फी तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. आणि शाळा नोंदणी शुल्क प्रत्येक शाळेला हा 200 रुपये भरावा लागणार आहे. तर अशा पद्धतीनं या महाराष्ट्र शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षा ज्याच्या एक तुम्हाला सुधारित माहितीपत्रक कशा पद्धतीनं आहे किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढवणं, आर्थिक आधार देणं, त्यानंतर स्पर्धात्मक तयारी म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अँगलनं मुलांची तयार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांना फेलिसिटेट करणं, त्यांचा गुणगौरव करणं, हा मोटिव्ह महाराष्ट्र शासनाचा याच्या मागे दिसतोय. आणि म्हणूनच इथे फलटणमधल्या, सातारा जिल्ह्यातल्या किंवा आजूबाजूच्या कोणत्याही जिल्ह्यातल्या पालकांपर्यंत ही बातमी पोचत असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की आपल्याच गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीचं फाउंडेशन युनिट आहे, जिथे 5वी ते 12वी आपण मुलांची फाउंडेशन प्लस ॲडव्हान्स लेवलच्या ज्या परीक्षा असतात त्याची तयारी करून घेतो. जर तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा स्ट्रॉंग फाउंडेशन शिकावा, त्याला या स्कॉलरशिपचा फायदा मिळावा, मुलांना माझ्या स्कॉलरशिपमध्ये झळकावं असं वाटत असेल तर नक्की तुम्ही आजच आमच्या या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा किंवा आमच्या ऑफिसला येऊन भेट द्या. आम्ही तुमच्या मुलाचं भविष्य घडवायला तयार आहोत. म्हणजे याच शासनानं दिलेल्या स्कॉलरशिप परीक्षेची माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे. उद्या तुमचा विद्यार्थी याच परीक्षेचा लाभार्थी असेल जर तुम्ही आमच्याबरोबर आलात तर. धन्यवाद. आमच्या अकॅडमीच्या या न्यूज चॅनलला आपण फॉलो केल्याबद्दल, ऐकल्याबद्दल. अशाच नवीन नवीन न्यूज, नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत मी दररोज पोचवत राहील. याच अपडेट्स तुम्हाला इन्स्टंटली मिळाव्यात यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आमचं इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नव्या व्हिडिओबद्दल. थँक्यू. धन्यवाद.